16 मेच्या दिवशी थिएटरमध्ये जायचं म्हणजे जायचं का त्याला कारण आहे पास्को 307 हा मूवी. आता मूवी काय आहे की बघा 2012मध्ये एक कलम पास केला गेला होता आणि ह्या कलमाबद्दल फार काही माहिती नाही आहे, पण ह्या सिनेमाबद्दल माहिती देण्यासाठी आपल्यासोबत यावेळी पास्को 307ची स्टारकास्ट आहे. माझ्यासोबत यावेळी आहेत स्वरूप सावंत, पॉस्को 307चा दिग्दर्शक. दिव्या घाटगे, पॉस्को 307ची लीड ॲक्ट्रेस. आणि शशी ठोसर, पॉस्कोचा सेकंड लीड म्हणू शकता. सर, तुमचं सगळ्यांचं पूर्ण स्टारकास्टचं खूप खूप स्वागत श्रेष्ठ महाराष्ट्र या चॅनलमध्ये. बघा, हा सिनेमा जेव्हा ट्रेलर बघितला तेव्हा एक कळलं की सुरुवातीला तर असं वाटलं की मी काय बघतो आहे. मला असा एक थ्रिलर वाटला, एक ड्रामा वाटला. मला असं वाटलं की हा जो सिनेमा आहे हा थोडा भाईगिरी असेल काहीतरी, पण त्याच्यात थोडी भाईगिरी दिसली. नंतर जसा ट्रेलर पुढे गेला तर विषय कळायला लागला. मग थोडे आर्टिकल वाचले तेव्हा कळलं की हा विषय थोडा गंभीर आहे. कशी कल्पना आली डोक्यात? ॲक्च्युली माझी पहिली फिल्म बॅलन्स, ती थिएटर रिलीज झाली 2019ला 11 जानेवारीला. त्यानंतर दुसरी फिल्म करायचा मी हे घेतला, म्हणजे स्टोरी लिहायचा विचार चालू होता. मी सोशल मेसेजवरच पहिली जी फिल्म होती ती केली होती. मग आता समाजातला सगळ्यात क्रुशियल आणि सोशल मेसेज हाच आहे की जे पॉस्को जो कायदा आहे ॲक्च्युली तो पॉक्सो आहे, पण आपण सगळेजण त्याला पॉस्को म्हणतो. म्हणजे आता मी पेपरला पण न्यूज दिल्या तिथं पण पॉस्कोच उच्चारला जातो. पॉक्सोचा फुल फॉर्म असा आहे, प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्स. तर हा कायदा 2012 साली लागू झाला होता, पण तेव्हापासून आत्तापर्यंत पब्लिकमध्ये त्याचा अवेअरनेसच नाही आहे. म्हणजे लोकांना माहितीच नाही की हा कायदा काय आहे, किंवा नाव पण उच्चारता येत नाही. म्हणजे ॲक्च्युअलमध्ये जे काम कार्यरत आहे सरकारी काही लोक आहेत त्यांना पण ते पण पॉस्कोच बोलतात. त्यांना माहितीच नाही की ह्याचं नाव कसं घ्यायचं, प्रोनाऊन्सिएशनच नाही माहिती. तर ही आपल्यासाठी खूप दुःखाची गोष्ट आहे की एवढा मोठा कायदा 2012ला लॉन्च झाला तरी पण आजपर्यंत त्याच्यावर काही लोकांपर्यंत अवेअरनेस नाही. तर हा कायदा बेसिकली बनवला आहे की 18 वर्षाच्या खाली जे मुलं आहेत त्यांच्यावर जे लैंगिक अत्याचार होतात किंवा काही एक लैंगिक गोष्टींनी होतं, तर त्यासाठी हा कायदा बनवला आहे. त्या कायद्यानुसार जो कोण गुन्हेगार आहे त्याला 24 तासाच्या आत फाशी झाली पाहिजे किंवा काहीतरी शिक्षा जी आहे ती झाली पाहिजे. पण आज त्यात तसं झालं नाही. कोर्टात केस पडलेले आहेत, भरपूर केसेस पडलेले आहेत. आपण पेपर्स बघतो, हे पडतो. आणि आत्ता तर ते खूपच जास्त होतं आहे. लहान मुलांवर बलात्कार, भरपूर केसेस आता बदलापूरला झाली, अजून भरपूर अशा खूप केसेस आहेत. त्या केसेसमध्ये न्याय अजून कोणाला भेटलेला नाही आहे. तर त्याला न्याय काय असावा, म्हणजे त्याला शिक्षा काय असावी, ॲक्च्युअल शिक्षा काय असावी, ते आपण या चित्रपटाच्या माध्यमातून दाखवायचा प्रयत्न केला आहे. आता आपण बघतोय की रोमॅन्टिक सिनेमा येतात, जसं सैराट आला होता किंवा आणखीन काही सिनेमा येतात मराठीमध्ये. एवढा सिरियस टॉपिक डोक्यात घेणं, एक सोशल मेसेज देणं, एकतर मला माहिती आहे खूप मोठा चॅलेंज आहे. ह्याला खूप रिसर्चही करावा लागला असेल, कारण ह्याला कॉम्प्रोमाइज करणं तर शक्यच नाही आहे. बिकॉज हा विषय असा आहे की जर लोकांनी ट्रोल करायचं ठरवलं तर भयंकर ट्रोलसुद्धा होईल, आणि डोक्यावरती घ्यायचं ठरवलं तर डोक्यावरती घेईल. ही कल्पना होती की हा सिनेमा, हा मेसेज लोकांपर्यंत पोचलाच पाहिजे आणि ह्याने कुठे ना कुठे एक समाजात सोशल मेसेज जाईल. एक्झॅक्टली माझं हाच प्रयत्न होता की मी भरपूर समाजात बघितलं की ह्या सगळ्या गोष्टी अशा घडतात आहे, तर समाजापर्यंत एक चांगला मेसेज जावा, समाजाला कायदा कळावा. बरं, कायदा आहे पण तो आजपर्यंत अंमलातच कोण आणत नाही आहे. मग त्या कायद्याला खरी शिक्षा काय पाहिजे. ॲक्च्युअलमध्ये हे जे नराधम आहेत, जे ह्या कृत्य करतात, एवढं गलिच्छ कृत्य करतात, म्हणजे आपल्या मुलीसारख्या मुलीच्या वयाच्या लहान मुलींवर जे बलात्कार होतात, ते जे भयंकर कृत्य आहे, म्हणजे ही केस येते मला कधी की तेव्हा पण भरपूर मी पेपरला न्यूज वाचल्या की यार त्यांचं वय काय आहे, 10-12 4 वर्षाच्या मुलीवर पण आत्ता ह्या गोष्टी झालेल्या आहेत. तर त्या गोष्टीची खूप केस येत होती. तर त्या गोष्टीला काय न्याय भेटला पाहिजे, त्या लोकांना काय शिक्षा भेटली पाहिजे. माझे टॅगलाईनच आहे, गुन्ह्याला भिक्षा नाही, शिक्षा भेटली पाहिजे. तर तेच आहे, ती शिक्षा काय हे मला लोकांपर्यंत पोचवायचं, आणि हीच शिक्षा पाहिजे कायद्यानुसार, पण ही शिक्षा दिली पाहिजे. आत्ता ती शिक्षा देत नाही, पण ह्या लोकांना हीच शिक्षा भेटली पाहिजे, हे मी माझ्या चित्रपटातून दाखवायचा प्रयत्न करतो आहे. दिव्या, तुझा पहिला सिनेमा स्वरूपसोबत, आणि हा गंभीर विषय तुझ्यासमोर जेव्हा आला होता की ह्या सिनेमामध्ये माझं कास्टिंग होणार आहे, तर घरी परमिशन दिली होती की सांगितलं की बाबा चांगला विषय कर, किंवा सांगितलं असेल की हा विषय जरा सेन्सिटिव्ह, कसं करशील, असे काही प्रश्न होते आई वडिलांच्या डोक्यात? नाही, ॲक्च्युली माझे आईवडील आहेत ना, ते खूप सपोर्टिंग आहेत. हां, दॅट्स वाय. तर कसं होतं, जेव्हा त्यांना कळलं की अशी स्टोरी, असा कॉन्सेप्ट आहे, तर ते म्हटले की ओके, तुला हे करायला पाहिजे, समाजाला ते कळायला पाहिजे. जे आजकाल होते लहान मुलींवर अत्याचार, हे ॲक्च्युली सोशल मेसेज आहे त्याच्यामुळे.
हो, पहिला सिनेमा यामध्ये गाणे असतील, ह्यामध्ये तुला माहिती आहे स्टोरी आहे, एक प्रेझेंटेशन आहे, एक एंटरटेनमेंटसुद्धा आहे, पण सेन्सिटिव्ह आहे आणि सोशल मेसेज आहे. दडपण आलेलं जेव्हा तू सिनेमामध्ये जेव्हा काम करत होती तेव्हा? स्टार्टिंगला खूप नर्वसनेस होत होतं, कारण माझा हा पहिलाच चित्रपट आहे आणि मेन लीड म्हटलं तर ते नर्वसनेस होतंच ऑब्व्हियसली. पण नंतर कसं कॉन्फिडन्स आला हळूहळू. मजा आली तुला? हो, खूप. आणखीन एक तुमची काय भूमिका आहे, काय करताय सिनेमामध्ये, थोडक्यात सांगाल? नमस्कार, माझं नाव शशी ठोसर. याच्या अगोदर मी आयटमगिरी खिचिक या चित्रपटामध्ये कॉमेडी रोल केलेले आहेत. तर कॉमेडी हा एक शिक्का पडला होता माझ्यावरती. मग तो शिक्का पुसण्यासाठी की बाबा आपण एक आर्टिस्ट आहे असं मला वाटतं आणि ते चांगल्या प्रकारचे रोल केले तर लोकांना वाटेल, त्याच्यासाठी चांगले चांगले रोल मी शोधत होतो. तर सरांचा जो विषय मी ऐकल्यानंतर मला असं वाटलं की या विषयामध्ये आपला काहीतरी रोल असला पाहिजे. पण एवढी चांगली गोष्ट घडून आली की सरांनी डायरेक्ट मला सेकंड लीड रोल दिला त्याच्यामध्ये. आणि ज्यावेळी मी तो फिल्म करतो आहे किंवा सगळं काय होतं ना, तर तेव्हा मला कळते की याच्यामध्ये प्रत्येक कॅरेक्टर लीड आहे. असं नाही म्हणता येणार की मी सेकंड लीड आहे, हा लीड आहे. प्रत्येकच लीड आहे, ते प्रत्येकजण तेवढेच महत्त्वाचे आहेत. तर त्याच्यामध्ये मी एक भाग झालो आणि एक कॉमेडी सोडून काहीतरी सोशल मेसेज देतो आहे समाजासाठी, हे माझ्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे. मग या सिनेमामध्ये तुम्हाला पण मजा आली काम करताना? स्वरूप, थोडा विषय गंभीर जरी असला तरी एक कलाकार म्हणून तू समाजाकडे बघतोस खूप चांगल्या दृष्टिकोनातून, पण प्रेक्षक जे आहेत त्यांनी कुठेतरी मराठी इंडस्ट्रीला पाठ फिरवली आहे. ते वळत नाही आहे, नुसते मराठी नाही आहे तर बॉलिवूडसाठी सुद्धा आहे. ते जे प्रेक्षक आहे यांना आकर्षित करण्यासाठी हा सिनेमा ऑब्व्हियसली एक संदेश देतो आहे. काय सांगशील, मुलींनी स्पेशली हा सिनेमा का पाहायला पाहिजे? मुलींनी नाही, सगळ्या फॅमिलीनी हा सिनेमा बघितला पाहिजे. ॲक्च्युअलमध्ये जे गोष्टी मी तुम्हाला आधी पण मगाशी पण आपण तेच बोललो की ह्याच्यात जे आपण शिक्षा ज्या गुन्हेगारांना ज्यांनी हे केलं आहे त्यांना जी आपण ही शिक्षा दाखवली आहे, ही शिक्षा सगळ्या गुन्हेगारांना ज्यांनी असे कृत्य केले, बलात्कार, लहान मुलीवर हे कृत्य केलं, सगळ्यांना शिक्षा झाली पाहिजे. तर हा पूर्ण फॅमिलीनी पिक्चर बघितला पाहिजे. ॲक्च्युअलमध्ये सेन्सरला ह्याला A ग्रेड देत होते, तर ते पण आम्ही खूप कष्ट करून, खूप त्यांना रिक्वेस्ट करून आम्ही UA घेतलेला आहे. तर हा पूर्ण फॅमिलीनी बघण्यासारखा फिल्म आहे. बरं, हा सोशल मेसेज देतो आहे, पण आपण जो फिल्म हे माध्यम एंटरटेनमेंटचं आहे, तर आपण सोशल मेसेज देतो आहे, पण फिल्म बघताना तुम्ही एंटरटेन पण व्हाल. तर त्या गोष्टीमध्ये सगळ्या गोष्टी आहेत, फक्त गाणी नाही आहे की सिनेमाचं गाण्यानी, म्हणजे सगळेजण म्हणते ना आता गाणी का नाही सिनेमामध्ये, तर गाणी ह्यासाठी नाही आहेत की माझ्या सिनेमाची ती नीडच नव्हती. सिनेमामध्ये गाणी असले तरच सिनेमा चालतो असा लोकांचा समज आहे. माझ्या सिनेमामध्ये एकच गाणं आहे जे स्क्रीन प्लेला जातं, सॅड सॉन्ग आहे, त्याच्या व्यतिरिक्त कुठलं गाणं नाही आहे. तर ते मी सिनेमाला जसं जाईल तसं फक्त गाणी घेतली नाही आहे. फिल्म बघताना तुम्ही एंटरटेन पण व्हाल आणि तुम्ही एक सोशल मेसेज बाहेर घेऊन पण जाल, म्हणजे पूर्ण एंटरटेनमेंट पॅकेज आहे. हा सिनेमा येत्या 16 मेला रिलीज होतो आहे. तर ह्या स्टारकास्टच्या वतीने आणि श्रेष्ठ महाराष्ट्राच्या सगळ्या प्रेक्षकांना कळकळीची विनंती आहे, कारण आपले सगळे मराठी कलाकार आहेत आणि असा कोणी विषय जर घेऊन आला आहे समाजासाठी तर मला वाटतं या विषयाला धरून ठेवलं पाहिजे. आणि ह्या अवेअरनेस, जसं स्वरूपने सांगितलं, ही अवेअरनेस खूप जरुरी आहे. स्वरूप आणि त्याच्या संपूर्ण टीमने एक पुढाकार घेतला आहे, आपणही पुढाकार घ्या आणि येत्या 16 मेला नक्की चित्रपटगृहात जाऊन बघा. तू काय सांगशील? नक्कीच बघा, पाहिलंच पाहिजे. एक कॉमेडी स्टाईलमध्ये किंवा एखादा डायलॉग असेल तुझा एखादा फेमस, त्या स्टाईलमध्ये प्रेक्षकांना नाही, माफ करा, तो जे डायलॉग आहे तो या चित्रपटासाठी व्यवस्थित नाही जाणार, त्याच्यासाठीच. बाकी सो नक्की जा चित्रपटगृहात आणि धमकवत नाही, डायरेक्ट कार्यक्रम. चित्रपटामधला डायलॉग घ्यायचा असेल तर मग तो जो ट्रेलरला सरांनी ठेवलाय, हे गाव आमचं आहे आणि इथं आमचा कायदा चालतो आणि तो कसा चालतो ते आता कळेल गाववाल्यांना आणि त्या असं ते. चलो, हा कायदा, हे रूल्स रेग्युलेशन आणि अवेअरनेससाठी हा जो सिनेमा आहे पूर्ण पॅकेज यांनी सांगितलेलं आहे. तर नक्की हा सिनेमा जाऊन चित्रपटगृहात पाहत राहा. श्रेष्ठ महाराष्ट्र.